मृत्युंजय कर्ण भाग 5. माझे बाबा कौरवराज धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते. त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे. ते नगर कितीतरी दूर होतं. कधीकधी ते तेथून एक मोठा रथ घेऊन चंपानगरीत येत असत. त्यावेळी माझा आणि शोनाचा उत्साह काही वेगळाच असे. पर्णकुटीच्या दारात रथ उभा राहिला की त्यात शोन पटकन उडी मारी आणि घोड्याचे वेग बाबांच्या हातातून बळेबळेच आपल्या हातात घेत मोठ्यानं मला हाक मारी, वसुदादा, अरे लवकर ये, आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया. त्याची हाक ऐकून अपूप खायचे तसेच सोडून मी धावतच पर्णकुटी बाहेर येईन. तो आणि मी मग बाबांच्या रथात बसून सुसाट वेगात नगराबाहेर गंगेच्या किनाऱ्याकडे जात असो. पिंगट रंगाचे ते 5 घोडे पुष्ट शेपट्यांचे पिसारी फुलवीत कानात वारा भरल्यासारखे स्वच्छंदानं उधळत जात. त्यांना आवरताना चिमुकल्या शोनाची फारच त्रेधा तिरपीट उडे. वरच्या दातांनी खालचा ओठ जोरानं चावत तो त्यांना आवरून मार्गावरची वळणं सपायदारपणे घेण्याचा उगाच प्रयत्न करी आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलावी. त्याच्या हातावर वेगांचे काच उमटलेले असत. त्याच्या आवाजात त्यावेळी इतकं मार्दव्य असे की मला त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे. त्याच्या हातातील वेग मग मी माझ्या हातात घेई आणि आसुडांचा दंड उलटा करून त्यानं घोड्यांची आयाळ विस्कटून देई. हा करून त्यांना धावडण्यासाठी आसुडाच्या दंडानं डिवसलं की मग चेतावून ते पूर्वीपेक्षाही भरधाव वेगानं धावत सुटत. आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोन आनंदातिशयाने टाळ्या पिटून मला प्रोत्साहन देई आणि हा म्हणत आम्ही दोघं अर्ध्या 1 योजनाचं अंतर कापून गंगामातेच्या किनाऱ्यावर येऊन थांबत असू. शोन पटकन रथातून उडी मारून हरणासारखा उड्या घेत किनाऱ्याकडे धावत जाई. त्याच्या चिमुकल्या पायांची एक रांगच रांग कडेच्या ओलसर वाळूत उमटताना दिसे. मी मात्र भारावल्यासारखा तसाच रथातून एकटक त्या पाण्याकडे पाहत राहीन. या पाण्याशी आपलं न सांगता येण्यासारखं काहीतरी नातं असावं असं मला उगाच वाटे. लागलीच दुसरा विचार येई, छे, पाण्याशी माणसाचं कसलं असणार नातं? तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षणकाल तृप्त करणारं ते एक साधन आहे. हातातली वेग न कळत सुटून खाली पडत. आपल्या छोट्या डोळ्यांनी मी ते गंगापात्र शक्य असेल तेवढं घटघटा पिऊन घेईन. आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असतं असं त्यावेळी मला वाटे. माझ्या त्या तंद्रीतून मी जागा होई तो शोनाच्या प्रश्नांनी. अनेक रंगाचे शिंपले मिळाल्यामुळे त्याचा उत्साह नुसता ओसांडून जात असे. तो एकसारखा मला प्रश्नावर प्रश्न विचारी, दादा, हे शिंपले पाण्यापासूनच होतात काय रे? होय. तेवढ्यानं त्याचं समाधान होत नसेल. तो परत विचारी, मग याच्यावरचं हे सगळं रंग पाणीच देत असेल नाही? होय. मग पाण्यात ते रंग का दिसत नाही? त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधीकधी मी टाळीत असे, कारण त्याचे प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहीत असे आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मलाही काही वेळा माहीत नसे. चल, आपणाला बराच वेळ झाला आहे असं सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नाचं काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करीन. मी आणि तो मग परतत असू. येताना संध्याकाळ झाल्यामुळे शेण, कोकीळ, कपोत, भारद्वाज, पत्ररथ, क्रोंच असे निरनिराळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे चित्रविचित्र आवाज काढीत कलकलत घरट्यांकडे परत जाताना दिसत. शोनाचा थोडा वेळ गप्प झालेलं कुतूहल परत झटकन जागं होत असे. रथनिडाच्या बाहेर डोकावून त्याच्या थव्याकडे एकटक पाहत तो मला अनेक प्रश्न विचारित असे. माझं मात्र त्यावेळी त्याच्याकडे मुळीच लक्ष नसे. पश्चिमेकडच्या 2 उंच पर्वतामध्ये सूर्यदेव त्यावेळी प्रवेश करीत असत. दिवसभर अविश्रांत धावूनही त्यांच्या रथाचे घोडे जरासुद्धा दमलेले नसत. ते 2 पर्वत त्यांच्या वाड्याच्या भव्य महाद्वारावरील 2 द्वारपालासारखे मला वाटत. त्या तेजपुंज बिंबाकडे पाहिले की मला एक प्रकारची आगळीच हुरहुर वाटू लागे. आता क्षणार्धात ते तेज आपल्या दृष्टीआड होणार या जाणीवेने तर विवेकाचा एक प्रचंड लाट उगाच माझ्या नसानसातून उमटून जाईल. मी एकटक त्या बिंबाकडे पाहीन. शोन मला गदागदा हलवून आकाशातून रोंरावत जाणाऱ्या गरुड पक्ष्यांचा थवा दाखवी. मी क्षणभर त्या धिप्पाडणी राखट पक्ष्यांकडे पाहीन. इतर सगळ्या पक्ष्यांपेक्षा ते खूपच उंचावरून भिरभिरत जात असत. शोन विचारी, दादा, कोणते रे हे पक्षी? गरुड.
सगळ्या पक्ष्यांचे राजे. दादा, तू जाशील का रे त्या गरुडासारखा खूप खूप उंच? तो उगाच काहीतरी विचारी. वेड्या, उंच जायला मी काय पक्षी आहे काय? नसशील मग मगाशी एवढ्या मोठ्यानं धावणारे घोडे कसे काय आवरलेस? अरे बाबा, मी जाईन त्या गरुडासारखा उंच उंच, इतका उंच की तुला कधीच दिसणारही नाही. मग तर झालं. त्या उत्तरानं त्याचं समाधान होई. माझ्याबद्दलचा आदरचा एक भाबडा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट चमकू लागे. मी परत पश्चिम क्षितिजाकडे पाही आणि शेवटी मीच त्याला एक प्रश्न विचारी. शोना, ते सूर्यबिंब पाहिलंस काय? काय वाटतं तुला त्या बिंबाकडे पाहिल्यावर? मला वाटे तो क्षणभर बारकाईने त्या बिंबाकडे पाहिलं आणि मला जसं वाटेल तसं वाटतंय असंच, पण जरा वेगळ्या शब्दात सांगेल. पण तो सूर्यदेवाकडे पाहू लागला की त्याचे चिमुकले डोळे त्या तेजानं एकदम मिटत आणि थोड्या वेळानं माझ्या कानाकडे डोळे चोळीत पाहत तो झटकन म्हणे, तुझ्या चेहऱ्यासारखं वाटतंय ते. मी माझ्या कानांना हात लावी. 2 माणसल कुंडलं हाताला लागत. माझ्या जन्मापासूनच ती होती म्हणे. शोनाची तक्रार सुरू होई. आईची तुझ्यावरच जास्त माया आहे बघ, म्हणूनच तिनं तुला तेवढी कुंडलं दिली आहेत. मला कुठं आहेत ती कुंडलं? त्याच्या त्या उद्गाराने मी क्षणभर विचारात पडे. परत एकदा पश्चिमेकडच्या डोळ्याआड होऊ पाहणाऱ्या त्या तेजस्वी बिंबाकडे मी बारकाईने एकटक पाहीन. माझ्या छोट्या मनात भावनांचे हलकल्लोळ माजत. एका हातानं घोड्यांचे वेग आवरीत शोनाची दृष्टी चुकून दृष्टीआड होणाऱ्या त्या तेजाला मी दुसऱ्या हातानं निरोप देई. मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर लागे. आपल्या जवळचं काहीतरी आता दूर जात आहे असं वाटे. आवेगानं मी हातातली आसुडाचा एक जबरदस्त फटकारा घोड्यांच्या पाठीवर ओढी. आपले खूर झाडीत मार्गावरचे धूळ उडवीत ते खिंकाळत वायुवेगानं धावू लागत. जवळ बसलेला शोण, धावणारे घोडे, मागं पडणारे अशोक, ताल, किंशुक, मधुक, पाटल, तमाल, कंदम, शाल, सांत्वन यांचे उंच उंच गर्द पानवळींचे वृक्ष. यावेळी कशाचंच मला भान नसे. केवळ समोरचा सरपटत मागं जाणारा मार्ग आणि त्यावरची वळणं तेवढीच दिसत. माझ्या मनात एक विचार तरळून जाई. मागं पडणाऱ्या या मार्गाबरोबरच मी प्रकाशाच्या साम्राज्यातून कुठेतरी अंधाराच्या भयान समुद्राकडे जातो आहे. आता रात्रीच्या 12 घटका अशाच एकाकीपणात जाणार असं वाटे. पर्णकुटीत आल्याबरोबर शोन आपल्याकडील रंगबिरंगी शिंपल्याची कमाई मोठ्या उत्साहाने आईला दाखवी. त्याचं कौतुक करीत आई मला विचारी, वसू, तू रे काय आणलंस? प्रथम मी गोंधळून जाई. काय उत्तर द्यावे ते मला चटकन समजत नसे, कारण मी काहीच आणलेलं नसे. कसं तरी स्वतःला सावरून मी म्हणत असे, मी शोनाला परत आणलंय हेच मोठं समज. आई, अगं हा तिथंच बसला असता रात्रभर शिंपले गोळा करीत. हो तर तू आणलंस काय रे मला? मीच आणलंय ग याला परत, नाहीतर हाच तिथे बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्यबिंबाची वाट बघत. शोन मान वेळावून आपली बाजू मांडली. आई माझ्याकडे बारकाईनं पाहू लागे. माझ्या चेहऱ्याकडे तिनं इतकं निरखून का पाहावं तेच मला समजत नसे. मी तिथून सरळ बाहेर येई. पुढील कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.